कुठं इथं गेले का तुमच्या कॉलेजला? तुमच्या कॉलेजला काय भाऊ? आमच्या कॉलेज तुमच्या कॉलेजकडे कुठलीच नाही. तुम्ही सेकंड इयर थर्ड इयर सेकंड इयरला गेलो. सेकंड इयरला गेलेले. तुम्ही फर्स्ट इयरला कुठला जॉब आणला? म्हणजे कसं मला तुमचं बेसिक मला कळलं ना त्या हिशोबात मला पण सांगणं सोपं राहणार. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग ड्रॉइंग वगैरे जॉब कुठला बनवला? फर्स्ट इयरला ना इथं कसं आहे फर्स्ट इयरला कार्पेंटर फिटिंग आणि टीम स्विचिंग. कार्पेंटरीमध्ये कुठला जॉब बनवला तुम्ही? जॉबला विशिष्ट नाव असतं माहिती आहे का? प्रत्येक शॉपचं जॉब बघा शॉप नेम आणि जॉब नेम दोघांमध्ये फरक आहे. असे ब्लॉक होते सेम. मग हा जो जॉईंट आहे कुठला जॉईंट तुम्ही तयार केला? त्या जॉईंटचं एक नाव आहे कुठला आहे? तो क्रॉस लॅब जॉईंट आहे. ठीक आहे. तर आता बघा ही जी वूड आहे आता वूड रिलेटेड आहे त्यामुळे मी तुम्हाला जॉबबद्दल विचारलं. ही जी मशीन आहे ही वूड रिलेटेड आहे. तर मॅन्युअली जी आपण ऑपरेट करतो ना तर ती असते राउटर मशीन, टेबल राउटर मशीन. टेबल राउटर मशीनमध्ये दोन प्रकार आहे. एक मॅन्युअली आपण ऑपरेट करणं, दुसरं म्हणजे ते टेबल आहे टेबलवरती आपण डिझाईन तयार करणं. ठीक आहे. त्यामध्ये प्रकार कसं आहे जे कटिंग असतं ना टूल्स ते वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स असतात. ते टूल्स आपण चेंज करून त्या प्रकारे मोल्डिंग आपण तयार करणार. परंतु त्यापेक्षा पुढे जाऊन आपण काय केलेलं आहे जी CNC वूड राउटर परचेस केलेली आहे आयडी लॅब. ठीक आहे. तर ह्या मशीनवरती आपण काय काम करणार आहे साधारणतः वेगवेगळे शेप तयार करणार, इमेज तयार करणार. ठीक आहे. म्हणजे 2D आणि 3D दोन्ही जॉब बनणार आहे. प्लस यात तुमचा फायदा काय असणार आहे शिकण्याचा. आता तुम्ही म्हणा का वूडचं आम्हाला शिकून काय करणार आहे परंतु तुमचा बेनिफिट काय असणार आता त्या साईडला बघा जी बाईक तयार करणं चाललं आहे ना 4 व्हीलर कार वगैरे जे काय बनवतात तर त्याकरता जे काही फिक्चर्स लागणार आहे ते फिक्चर आपण काय करतो डिझाईन तयार करतो. फिक्चर तयार केल्यानंतर तिथं जे बेंड वगैरे केलेलं आहे तर बघा कुठल्या पण मेटलला जर बेंड केलं हीट देऊन नंतरून ते कूल झाल्यावर काय होतं साईज चेंज करतो. तर साईज चेंज करू नये म्हणून आपण काय करणार आहे फिक्चर तयार करणार. ते फिक्चर आपण CNC वूड राउटरवर तयार करणार. तर ही जी CNC वूड राउटर आहे याचा जो सरफेस एरिया आहे तो 8 फीट म्हणजे लेंथला 8 फीट आहे, विड्थला 4 फीट आहे. ठीक आहे. यावरती जे काही आपण जॉब तयार करणार आहे तो मॅक्झिमम 100 mm पर्यंत कट करणार. ठीक आहे. त्याकरता वेगवेगळे टूल्स आपल्याला चेंज करावं लागतात. टूल्समध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये एनमी टूल आहे, V-बिट आहे. ठीक आहे. बॉलनोज आहे. असे वेगवेगळे प्रकारचे टूल्स असतात. तर सध्या आपण कट करणार तर बेसिक शेप तयार करणार स्क्वेअर राऊंड ट्रायंगल. ठीक आहे. ही कट करण्याकरता आपण सध्या जो टूल लावलेला आहे तो 4 mm चा आहे. ठीक आहे. त्याची डेप्थ आहे 20 mm. वन टाईम आपण डेप्थ घेऊ शकतो. अलग आहे. आता आपल्याला जर पूर्ण शीट कट करायचं असेल तर प्लायवूडचा शीट आहे त्याची साईज मिनिमम 6 mm असेल, 8 mm, 10 mm. ठीक आहे. 12 mm आणि 19 mm. कारण लेंथ आणि विड्थ 4/8 तर आपण ॲट अ टाईम होल्ड करू शकतो आणि डिझाईन तयार करून रन करू शकतो. आता हे झालं टेबल वूड राउटरचं. त्याला स्पिंडल आहे. स्पिंडलचा जो RPM आहे RPM म्हणजे काय माहिती का कशाला म्हणतात बरोबर तर तो 18,000. ठीक आहे. 18,000 RPM आहे त्याचा. नंतर तो जो स्पिंडल आहे स्पिंडलमध्ये आपण काय करणार आहे एक टूल होल्ड करण्याकरता कॉलेट आहे. ठीक आहे. कॉलेटमध्ये आपण टूल चेंज करणार. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे 6 mm, 8 mm, 12 mm. ठीक आहे. जसं टूल आपण चेंज करणार त्या प्रकारे आपण कॉलेट पण चेंज करत असतो. याचे जे कॉर्डिनेटर ते X, Y आणि Z. ठीक आहे. म्हणजे तिन्ही साईड तो चालणार आहे त्यामुळे तो 3D जॉब तयार करणार आहे. इथं जो ओरिजिन आहे आता तुम्ही लेझर मशीन चालवली आहे त्याचं एक ओरिजिन असेल तर इथं कॉर्नरला आपण ओरिजिन सेट केलेलं आहे. नंतर ज्यावेळेस आपण जर छोटंसं पीस तयार करणार आहे तर तिथं न्यू ओरिजिन घेणार आणि तिथून तो रन करणार. आलं लक्षात. आता फर्स्ट आपण काय करणार आहे याला रिसेट करणार. फॉलो होम
कंपोजिशनवाले. ठीक आहे. हे जे रेड कलर दिसतो ना ते सेन्सर फिट केलेले, हे लक्षात घ्या. तर आपल्याला जो काही शेप तयार करायचा आहे तो शेप आपण काय करणार, फर्स्ट डिझाईन तयार करणार. तर डिझाईन तयार करण्याकरता आहे ना एक सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे ॲस्पायर सॉफ्टवेअर. हो. ॲस्पायर 9.0. या सर पुढे या थोडंसं. इथं सध्या मशीन बंद आहे त्यामुळे तुम्ही पुढे येऊ शकता. ओके. क्रिएट न्यू फाईल. ठीक. या फाईलमध्ये आपण काय करणार आहे, जो काही सरफेस एरिया असणार आहे तो आपण इथं ड्रॉ करणार. ठीक आहे. तर फर्स्ट आता हाई तसंच आपण ठेवणार आहे, त्यात काही चेंजेस करत नाही. तर एक्स 500 आहे, वाय 800 आहे आणि तुमची जी हाईट आहे 8 mm आहे. आलं लक्षात. हां. आता तुम्हाला मेजरिंग टेप वगैरे चालू देतो, बघता येतो. प्रधान एक स्केल देतात 2 फुटी स्केल. हो. तर एक्स वाय आणि झेड. तर जो झेड आहे ना, झेड तुम्हाला इथं दिसणार, त्याची जी थिकनेस. ठीक आहे. आता आपण ओके करणार. यामध्ये वेगवेगळे शेप दिलेले आहेत, त्यापैकी आपण कुठला एक शेप तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल सर्कल घेतलेला आहे, सर्कलचा डायमीटर त्यामध्ये इनपुट करणार आपण 50. क्रिएट. ठीक आहे. ठीक आहे. एक इनर एक आउटर. इनर आहे 50 आणि आउटर आहे तो 100 आहे. आता आपण काय करणार आहे, हा जो सर्कल आहे कट करणार आहे, त्याकरता आपण इथं जो आपला ओरिजिन असणार आहे ना, त्यामुळं इथं आपण स्केच करणार त्याला. ओके. जर तुम्हाला नवीन डिझाईन तयार करायची असेल त्याकरता इथं वेगवेगळे टूल्स दिलेले आहेत. असं स्केच तयार करू शकतो, मिरर करू शकतो.
व्हर्टिकल करायचं आहे तर आपण काय करणार आहे अँगल सेट करणार. ओके. आता आपण ज्या पीसला कट करणार आहे त्यामध्ये प्लायवूड असू शकतं, फायबर, ॲक्रेलिक किंवा MDF शीट असू शकतं. ठीक आहे. त्यापैकी सध्या आपण जे घेतलेलं आहे तो MDF शीट आहे. MDF शीटमध्ये आपण त्याची थिकनेस आहे 6 mm आहे आणि त्याला जो बेस दिला तो 8 mm आहे. ठीक आहे. 14 mm त्याची हाईट झालेली आहे. त्याकरता आपण तुम्हाला स्केल मिळाली का? स्केलने काय करायचं आहे चेक करायचं. ब्रेक होण्याची शक्यता आहे. त्याकरता आपण काय करणार आहे हा कॉर्नर हा कॉर्नर इंटर पार्ट आहे तो फर्स्ट कट करणार, नंतर आउटर. फर्स्ट काय करणार आहे इनर कट करणार, त्याला सिलेक्ट केलेलं आहे इथं टूल्स आहे. बघतो बोलतो वेगळं होतं का? काय ते जाऊन दे समजून सुद्धा येडा मारा करणार काही सावध राहतो. त्याच्यातली सवय झाली पाहिजे सवय. पेपरला तिकडे जा ना कसं पेपरला जायचं. हां जायचं अटेंडन्स भरली पाहिजे. एम टेकला
पूर्ण अजून मागं वरती. होऊन जाईल.
शीट घ्या तर असं 6 mm DXF फाईल तुम्ही घेऊन यायचं ती आपण इथं इन्सर्ट करणार पेन ड्राईव्हच्या साईड DXF फाईल 3D जर असेल ना तर ती STL फाईल असणार STL फाईल घेऊन यायचं त्यावेळेस आपण 3D जॉब तयार करू शकतो हो मॅक 3 ही याची जी ऑपरेटिंग सिस्टम आहे ना ती मॅक 3 हो ॲक्टर सॉफ्टवेअर आहे थोडं लेन्थ लगा कसं तुम्ही प्रत्यक्षात मशीन बघणार जॉब तयार झालेला बघणार पण तुम्ही स्वतःच्या ऑपरेट करणार ना ती गोष्ट महत्त्वाची आहे त्याला ड्रिलिंग वगैरे जे आहे ते CNC ड्रायव्हर केली आहे आणि जे विद्यार्थ्यांचे जॉब आहे ते आपण वायर रोपच्या साहाय्यानं होल्ड केले फ्लेक्झिबल आणि त्याच्यावर बसल्यावर आहे ना असं काही बसणार नाही काही एकदम रिलॅक्स फिनिशिंग चांगली आहे. म्हणजे ती बाकीचं स्ट्रक्चर आहे ना त्यांनी रोटर बनवलं ड्रिलिंग त्याचं शेप वगैरे मध्ये जे ब्लॉक आहे ना ते स्क्रॅपेबल मुलांचे महत्त्वाचं काय पॅटर्न मेकिंग जो असतं ना मशीन तुमच्या मनामध्ये भरपूर मशीन तयार करण्याचं असतं परंतु ते तुम्ही एक्सप्लेन करू शकत नाही कोणाला तर त्यावेळेस आपण काय करतो एक ड्रॉईंग तयार करणार ड्रॉईंगप्रमाणे उडवरती बघा कुठली पण मशीन तयार करताना ना फर्स्ट आपण काय करतो उडवरती ट्राय करतो कारण उड स्वस्त आहे आणि पाहिजे तसा आकार देऊ शकतो तो उडचा आपण त्याचं पॅटर्न तयार करणार कास्टिंग करणार मशिनिंग करणार आणि तो ॲसेंबल करणार इथं जे काही बनवले सध्या बघा हे सर्व आपण आहे ना CNC ड्रायव्हर जे डिझाईन ही डिझाईन सुद्धा आपण CNC ड्रायव्हर ते असंच समजा मध्ये ना तुमच्यासारख्या स्टुडंटकडनं मी असा जॉब बनवून घेतलेला आहे आणि तो जॉब 100 रुपयाला विकलेला आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने तो जॉब बनवलेला आहे स्किल जर असेल ना अजून जर टेक्नॉलॉजी वापरली तुम्ही स्वतःची पण स्टार्ट करू शकता स्टार्टअप मी एक रिझनचं पण बोलतो ना स्टार्टअप तुमच्याकडे स्किल पाहिजे आणि तुम्हाला मशीन शिकलं पाहिजे तुम्हाला डायरेक्ट तुमचं स्टार्टअप चालू करायचं हे बघा मुलांनी केलं आमच्याकडे सेम एक कार्पेंटरी वर्कशॉप हे पण आम्ही असं चालू केलेलं आहे इन्कम त्यापासून आम्हाला मिळत आहे फंडिंग हो कसं आहे कुठला पण 100 विद्यार्थी तर 100 विद्यार्थ्यांमध्ये 100 कल्पना असतात त्यापैकी तुम्हाला जे काही तयार करायचं असेल जसं तुम्ही डिझाईन तयार करा डिझाईन तयार केल्यानंतर प्रत्यक्षात जॉब बनवा ॲसेंबल करा मशीन बनवा म्हणजे मशीन वगैरे काही पण तुम्ही तयार
प्रोजेक्ट आपण म्हणतो ना, प्रत्येक गोष्ट वूड आउट झालं, सेन्स आपलं हे झालं CO2 वगैरे 3D प्रिंटरवर यांच्यामुळे तुम्ही एक प्रोजेक्ट डेव्हलप करू शकता. तुम्ही सर्वांनी एकत्रित यायचं का तुमच्या मनामध्ये काही कल्पना असेल उदाहरणार्थ आता जगामध्ये ना आपल्याला भरपूर प्रॉब्लेम्स असतात परंतु ते सोल्युशन कसं करायचं हे माहीत नसतं. मग एखादा प्रॉब्लेम समोर घ्यायचा आणि त्याच्याकरता आपण काय करू शकतो त्या पद्धतीत डिझाईन तयार करायचं. आता एक स्टुडंट होता आपले माझ्याकडून तो गोसावी म्हणून उमेश गोसावी त्यांनी काय केलं डस्ट कलेक्ट कसं करायचं त्याचा वापर केला. तर ज्यावेळेस डस्ट कलेक्ट करून तो पुन्हा बेलच्या साहाय्याने गाडीत हां. टाकल्या जाणार हां. तो प्रोजेक्ट त्यांनी रन केलेला आहे. हो. त्या प्रोजेक्टमुळे त्याला स्पेशल मशीन बनवण्याची पण त्याला ऑर्डर मिळालेली हो. आहे. ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. बरं. म्हणजे असं तुम्ही डेव्हलप करू शकता. तुम्ही असं जर असं काही बनवलं तुमचे नवीन आयडिया असेल इनोव्हेशन असेल तुम्ही तसं पेटेंटसुद्धा फाईल करू शकता. पेटेंट फाईल केलं तुम्हाला तुम्हाला स्वतः स्टार्ट नाही करता आलं एखाद्या कंपनीच्या अंडर तुम्ही ते त्यांना जॉईन होऊ शकता. तुमच्या नॅनो गाडीचं एक्झाम्पल माहिती आहे की तुम्हाला तिथले एक इंजिनियर होते त्यांनी नॅनो व्हेकल त्यांनी टाटामध्ये होते ते इंजिनियर त्यांनी ती नॅनोचं एक डिझाईन तयार केली स्वस्तात. टाटाचं रत्न टाटा आहे ना त्यांचं स्वप्न होतं त्यांनी 40 वर्षापूर्वी सांगून ठेवलं आपल्याला 1 लाखात आपल्याला गाडी द्यायची लोकांना. ते इंजिनियर ते डोक्यात आणलं मटेरियल काय व्हावं आपण स्टीलच्या ऐवजी ॲल्युमिनियम वापरलं आणि ते साईज कमी केली. काही छोट्या फॅमिलीसाठी 4 जणांसाठी काय काय करू शकतो आपण. मग ते 1 लाखाच्या आसपास आणण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांना रतन टाटाला आवडलं. त्यांनी काय केलं त्यांना डायरेक्ट त्याच्यामध्ये त्यांनी पेटंट बनवलं त्या गोष्टीचं त्यांनी त्याला 2% शेअर त्याच्यामध्ये देऊन टाकले टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. आज ते करोडपती झाले. अशी आयडिया फक्त एक आयडिया होती त्याच्याबद्दल. आता बघा लास्ट टाईम कोविडचं वातावरण होतं बरोबर. कोविडच्या वातावरणामध्ये काय आहे, ज्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन लेक्चर चालू झाले हो. ऑनलाईन लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांना काय मोबाईलशिवाय पर्याय नाही. तो मोबाईलवर एका हातात मोबाईल नंतर लिहिणार हां. ते खूप बरोबर. अवघड होतं. त्याकरता आमच्या सरांनी सांगितलं की आता लॉकडाऊनमध्ये आपण वर्कशॉप ओपन केलेले आहेत परंतु विद्यार्थ्यांना जे काही आपण लेक्चर देतो ते लेक्चर देताना खूप अडचणी येतात. बरोबर. त्यांनी ते बघायचं कसं काय आणि मग त्यावेळेस आम्ही असं मोबाईल स्टँड तयार केला. हा जो स्टँड आहे या स्टँडला आपण असं ठेवणार ठीक आहे. असंही ठेवू शकतो मोबाईल ठीक आहे. लेक्चर चालू असताना तुम्ही असं ठेवणार आणि इकडनं लिहिणार लेक्चर पण हँडल करू शकतो. प्लस जर आडवी स्क्रीन असेल तर मोठी स्क्रीन दिसणार व्यवस्थित. इकडनं तुम्ही चार्जर लावू शकता म्हणजे चार्जर लावल्यावर तुमचं चार्जिंगचं पण काम होतं आणि ते तुम्ही व्यवस्थित हँडल करू शकता. आणि मोबाईल हा शक्यतो आपल्यापासून थोडं दूर असलेला चांगलं योग्य. आणि हा जो पार्ट आहे हा तुम्ही पॉकेटमध्ये ठेवून कुठं पण घेऊन चालतो. पोर्टेबल आहे ठीक आहे. वजन पण कमी आहे लाईट वेट आहे. आणि काय केलेलं आपण 2च स्लॉट मारलेले दुसरं काहीच केलं. सिम्पल सोबत हे झालं विद्यार्थ्यांकरता. आणि लेक्चरर जे होते त्यांच्याकरता आपण काय केलेलं आहे एक स्टँड तयार केलेलं होतं. पण हा जो मोबाईल आहे हा ते असे उलट ठेवणार कॅमेरा हां. नंतर ते खाली लिहिणार हां. नंतर विद्यार्थ्यांना शिकवणार. नंतर त्यामध्ये मी सांगितलं सर इथं पेजवरती जागा करण्यात ना डायरेक्ट आपण बोर्डवर केलं तर तो म्हणजे ठीक आहे चालेल. मग तो जो स्टँड आहे त्याला आपण व्हर्टिकल उभं केला. व्हर्टिकल केल्यानंतर कसं काय अंतरावर ठेवायचा आणि नंतर ते ऑनलाईन लेक्चर घेऊ शकतो. म्हणजे कोविडमध्ये आपण 2 वर्ष ना हां. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. म्हणजे आपण काय केलं त्या गोष्टीचा सदुपयोग करून घेतला. म्हणजे वर्कशॉप किती महत्त्वाचं आहे ना हे मला तुम्हाला सांगायचं. बरोबर. आणि तुम्ही कोणत्या फील्डच्या कोणत्या डिसिप्लिनचे जरी असेल ना पण तुम्हाला एकदा वर्कशॉपला येणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. एक सेमिस्टर तरी तुमचं वर्कशॉपमध्ये झालं पाहिजे कारण माणसाचं एक क्रिएटिव्ह माइंड तयार होतं. बरोबर. आता आमची इथं डोंगरी वसतिगृह आहे गंगापूर रोडला. तिथं असेच बरं कधी दर 2-4 महिन्याने तिथं एक फेस्टिवल भरत असतं. असे कोणी हँडीक्राफ्ट बनवलं असेल लाकडापासून वुडनपासून किंवा तुमच्या मटेरियलपासून तर तुमच्यासारखे बरेचसे मुलं मुली तिथे येतात. त्यांनी काय बनवलं असेल ना त्यांचे ते स्टॉल राहतात. बरेच जण ते पाहिजे त्या प्राईजमध्ये विकत घेतात. एखादी वस्तू तुला बनवायला फक्त 50 रुपये खर्च आला असेल तिथे 500 रुपये जर किंमत लावली म्हणजे ते आर्ट आहे कला आहे ही तुला प्राईज मिळते चांगली. 500ला विकलं 400ला विकलं ते लोक घेणारच कारण ही आर्ट तुझी बनवली असेल ही परत बनणार नाही. आता हे बनवलं आहे हे बनवलं आहे हे परत सेम असं बनवलं त्याची गॅरंटी राहत नाही. त्याच्यामुळे तुमची आर्ट जर असेल ना तर तुम्ही असं बनवू शकता. एक स्टार्टअप चालू करू शकता. स्टेअरिंग आहे. विद्यार्थ्यांनी जी स्टेअरिंग बनवली ना हां, हां. त्या स्टेअरिंगचा हा मॉडेल आहे. तर मग इथं काय करणार आहे 20 mm चा पाईप आहे तो
त्यांनी ती सपोर्ट करताय ना कमी थिकनेस 3 mm थिकनेसची प्लेट टाकलेली तर हां. ती अशी वेल्ड माउंट करणार पिक्चरमध्ये माउंट करणार इथं ते वेल्ड होणार बरोबर बरोबर असं जर वेल्ड करायला गेलं ना ती थोडी अपडाऊन होऊ शकते बरोबर परंतु फिक्चर असल्यामुळे काय होणार आहे सर्व इक्वलच असणार आहे आणि सेंटरलाच ती माउंट होणार आहे परफेक्ट आणि दरवेळी मेजरमेंट घ्यायची गरज नाही एकदा गरज तुमचं फिक्चर हे असेल पिक्चर तयार असलं तुम्ही 1000 रुपीज तयार करू शकता सेम मध्ये तुमचं तेवढा टाइम हेच सेव्ह होतो तुम्हाला कंपनीत जाऊन करायचं आहे विशेष काही नाही बरोबर आहे बरोबर म्हणजे असं ही CNC राउटर तुमच्या उपयोगाची असणार एकदम या बाकी आहे अजून ते होईल ना थांब ना